नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:50 आणि आम्ही आता चाललोय गावी म्हणजे महाडमध्ये. आणि माझ्यासोबत आहे सोनी. सकाळी आम्ही 4 वाजता उठलो, 4 नाही 3:30ला उठलो, 3:50ला उठलो. सगळे आवरेपर्यंत आम्हाला 4:30 वाजले. आता निघालोत महाडला जायला. आम्ही इथून आता आता आम्ही आहोत वागळीला. इथून आम्ही जाणार आहोत ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनवरून मग दिव्यावरून मग महाड स्टेशन नाही, वीर किंवा सापी वामन स्टेशन असतो प्लॅटफॉर्म. तिथून मग रिक्षा वगैरे करून मग महाडमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि तुम्हाला समजेलच की आम्ही कशासाठी गावी चाललोय. तर व्लॉग आमचे बघत राहा, तर तुम्हाला नक्की समजेल आम्ही कशासाठी गावी चाललोय ते. आणि माझ्यासोबत आणखी 2 जण आहेत. मी आहे, सोनी आहे आणि ऋतिक आहे. उल्हासनगरवरून येतोय. आणि अनिशदादा आहेत. तर अनिशदादा पण तिकडे येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी. आणि कोणता कार्यक्रम आहे नक्की तुम्हाला समजेल. नक्की व्हिडिओ पूर्ण बघ. आम्ही आता बसमध्ये बसलोय आणि आता चाललोय ठाणा स्टेशनला. तर किती वेळ लागतोय ते माहिती नाही. सोनी इकडे बसले आणि आता पूर्ण गाडी खाली आहे, कारण आता सकाळची वेळ आहे, 5 वाजले. 5 वाजता कोण सध्या पब्लिक सहसा दिसत नाही गाडीमध्ये किंवा रहदारीमध्ये. पूर्ण गाडी खाली आहे, हे बघा. आता स्टेशनला जाऊन ऋतिक आणि अनिश दादा भेटेल. मी आता पोहोचलोय ठाणा स्टेशनला. हे अनिश दादा नमस्कार, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आणि ऋतिक, गुड मॉर्निंग ऋतिक. ऋतिकने एवढे नीना दादाच्या इथून हा फॅन घेऊन आलाय ऋतिक आणि अनिश दादानी. थँक्यू सो मच आणल्याबद्दल इथपर्यंत. चलो, भाडा लागेल त्याचा. भाडा कसला भाडा लागेल देतो तुला. सर चेक देऊन ठेवा. चलो, आता ट्रेन मध्ये बसलोय. ऋतिक आहे इकडे अनिश दादा आहे वरती, सोनी बसले. आता AC तिकीट आम्ही बुक केले आणि आता पुढे आम्ही प्रवास करणार आहोत. आता वाजलेले आहेत, किती वाजले ऋतिक? हे बघा, AC तिकीट म्हणजे AC. आता काही लोक आलेले नाहीत आणि वरती सोनी बसले. आता सकाळचे वाजलेले 6 आणि आता ट्रेन किती वाजता सुटणार आहे? 6:25ला ट्रेन सुटणार आहे. तर बघू, दाखवतो तुम्हाला कसा आमचा प्रवास होत होते. नक्की बघा हा व्हिडिओ. AC लावलेले. आता बाहेरून आपण आलो ना म्हणून वाटलं नाही. मी आता पुढे ना ह्या दिवा सावंतवाडीने प्रवास करणार आहोत. आता AC मध्ये आता तिकीट बुक केले. आम्ही आता वीर स्टेशनला उतरलोय. ऋतिक जरा फ्रेश होतोय आणि इकडे बघा ही ट्रेन लागलेली वीर प्लॅटफॉर्मला. आम्ही ह्या डब्यामध्ये होतो, समोरचा डबा दिसतो ना, या डब्यामध्ये आता आम्ही AC मध्ये प्रवास केला. आणि आता पुढे सावंतवाडी या ठिकाणी पुढे जाईल. आणि हे बघा, हे फॅन वगैरे आहे माझ्यासोबत. फॅन आहे आणि काही प्रत्येकाचे एक बॅग आहेत. आणि चलो, आता वीर स्टेशनला पोचलोय. आम्ही आता पुढे होतो. आता आम्हाला इकडे पाठीमागे थोडं चालत जावं लागेल. तिथून मग बसनी प्रवास करावा लागेल. चला निघायचं. आमचा बॉक्स आहे ना खूप जड होता, त्याच्यामुळे ना हे दादाने ना ते गाडीमध्ये टाकला आणि आस्ते पुढे तिकडे एक्झिटला घेऊन चाललोय. काय बोलतो ऋतिक? वीरला पहिल्यांदा झाला ना इकडे? तुम्ही बघितलं असेल वीर? नाही, मी पहिल्यांदा आलो वीरला, पहिल्यांदा आलो. अच्छा, स्टेशन बघितलंय? हा, स्टेशन बघितलंय. चलो, आता बघूया महाड. येस, पहिल्यांदाच येतो. ऋतिक आणि हे दादा आहे ना वीर महाड साईडला पहिल्यांदाच येतात. तर दाखवू त्यांना महाड आपण कसं आहे ते आपलं महाड. आता आहोत वीर स्टेशनला. आम्ही खूप पुढे होतो, त्याच्यामुळे आम्हाला चालत एक्झिट ठिकाणी चालत जावं लागतंय. आणि या दादांचं खूप मदत झाली फॅन नेण्यासाठी. त्यांनी इथपर्यंत फॅन ते जे हातगाडी आहे ना त्याच्यावरती घेऊन आले. मी आता विक्रममध्ये बसलोय, टमटममध्ये बसलोय. आता इथून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पुढे जाऊ. तिथून पुढे मग रिक्षाने प्रवास करतो. इकडे सोने आणि दादा बसलेत आणि या साईडला ऋतिक आणि मी बसलोय. ऋतिकची खूप मदत झाली माझ्यासाठी, कारण फॅनचा बॉक्स एकट्याने मला आणता नसता आला. ऋतिक, कसा वाटला प्रवास ट्रेनचा?
कोरोना कोरोना. ऋतिकला जरा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तो मास्क वापरतोय सध्या. काय कोरोना कोरोना काय कोरोना. आम्ही आहे ना ट्रेनमध्ये जेव्हा ट्रेन सुटली ना तेव्हा सकाळी मी झोपलो होतो. जवळजवळ 1 तास झोपलो होतो. नंतर मग ऋतिक थोडा वेळ झोपला होता ट्रेनमध्ये. काय नाही, बाजूला आवाज नाही ना. आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त व्हिडिओ शूट करायला नाही मिळालं. मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलोय. हे बघा, खूप महिन्यांनी या ठिकाणी आम्ही इथं आलोय. तर चाललोय वीरेश्वर मंदिराच्या इथे. या ठिकाणी आता हे कुठे चाललेत. आम्ही आता वीरेश्वर मंदिरापासून रिक्षा पकडले नवनाथ किंजळघरला जाण्यासाठी. पुढे ऋतिक बसलाय आणि इकडे आम्ही पाठी बसलोय. सोनी, अनिश दादा आणि मी. आणि बॉक्स घेतला मांडीवरती, कारण जागा होत नसल्यामुळे मांडीवर घेतला बॉक्स. आणि आता आम्ही पोहोचलो इथे सांदे क्रीडांगणच्या इथे पोहोचलोय. आता पोहोचलोत नवनाथ किंजळघरला. खूप मस्त प्रवास झाला. ठाणे टू इथपर्यंत गावी चलो महाड ही मोहीम कंप्लीट झालेली आहे. चलो महाडची मोहीम आमच्या अनिसदादांनी ऋतिकने काढली, चलो महाड म्हणून. ते आता फायनली कंप्लीट झालेली आहे. काय दादा, काय बोलताय. हा दादा. येस, खूप छान सुखकर असा प्रवास झालेला आहे. आम्हाला आनंद आहे. पहिल्यांदा ठरलेली आमची अशी तिघांची एकत्र अशी ट्रिप. चलो फायनली पोहोचलेलं आहे घरी. तर घरी जाऊन थोडा फ्रेश वगैरे होणार, जेवणार आणि मग थोडासा आराम करून मग परत उद्याची तयारी जरा करायची आहे. तर बघूया कशी काय तयारी होते ते. फायनली आम्ही आता घरी पोचलो. थोडा फ्रेश वगैरे होतो, जेवतो, आराम करतो. बघूया पुढची तयारी करायची आहे. काय बोलतो दादा, मग अशी अर्धवट खायला बोलला आपलं. खूप छान. आम्हाला असा प्रवास, आजचा पहिलाच प्रवास आहे आमचा. आमचे साहेब जरा दमलेत. आता त्यांचाही प्रवास चालू होणार आहे, जसं तुमचा आजपासून चालू होणार आहे. आम्ही खुश आहोत त्यांच्यासाठी. ऋतिक काय म्हणतोस, कसा झाला प्रवास. चांगला झाला. ऋतिकमुळे मला खूप मदत झाली, कारण इथपर्यंत मी एक बॉक्स शक्य नव्हतं मला इथपर्यंत आणणं. तर ऋतिक धन्यवाद. सत्कार मूर्ती थँक्यू. चलो, आजचे सत्कार मूर्ती ऋतिक हरिश्चंद्र, बरोबर ना. परत एकदा, आजचे सत्कार मूर्ती ऋतिक हरिश्चंद्र भोईर यांच्यामुळे आजचा हा सोहळा आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो. काल आम्हाला त्यांनी घासवर ठेवलं होतं, नशीब आम्हाला उडवलं नाही, ही आमची आशा आहे. पण आज त्यांना आम्ही मोकळं रान देणार आहोत. जे काय उडवायचे ते एकदाच उडवा, पण एकदा उडवा. पाणी पण, तलाव पण बाजूला, जेवढा मोठा तलाव होईल बाबा उडवा. काय आहे ते मनातलं सगळं काय ते ना होऊन जाऊ दे एकदा. मस्तपैकी जेवण केलंय. काय काय जेवण केलंय. भाकरी आहे, भाजी आहे, भात आहे. छोलेची भाजी, अच्छा, सोलीची भाजी, चवळी आहे, मिक्स आणि गोडी डाळ. वरण, वरण. गोडी डाळ, इकडे पापड, आलेलं पापड तळा घेतले. मुगाची भाजी, अच्छा, मुगाची भाजी, पापड. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय आणि हो, काळजी घ्या.